पापड रेसिपीसाठी मी 1 किलो पीठ घेतलं आहे। मूग डाळ अर्धा किलो, उडीद डाळ अर्धा किलो असं पीठ तयार करून आणलं आहे। पीठ एकदम बारीक दळून आणायचं आहे। त्यानंतर आपण रामबंधूचा पापड मसाला घेतला आहे, तो 1 किलोसाठी भरपूर आहे आणि 2 ग्लास पाणी घेतलं आहे। आता हे ओपन करून आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर गॅसवर एक उकळी आणायची आहे। उकळी आणली की थंड करण्यासाठी ठेवून देऊया। 1 किलो पीठ मी घेतलं आहे। आता त्यातलं काही पीठ काढून ठेवत आहे। हेही थंड झालं आहे। आता थोडे थोडे करून आपण त्या पिठामध्ये टाकून घेऊया। या पद्धतीने निबर असा उंडा मळून घ्यायचा आहे। ते एका डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला प्लास्टिकची पिशवी घालायची आहे। हवाबंद असं ठेवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी या पद्धतीने तयार होतो। 1 दिवस आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे। आता बत्तीच्या सहाय्याने आपल्याला ते कुटून घ्यायचं आहे। आता या पिठाला मऊ करून घेऊया। पोळपाटावर किंवा पाट्यावरती आपण हे पीठ ठेवून ठेसून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने मऊ तयार होतो। आता आपण याची छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तुम्हाला पापडची साईज किती मोठी ठेवायची किंवा छोटी ठेवायची त्या पद्धतीने आपण गोळे तोडून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने सर्व पीठ आपण बत्त्याने ठेसून घेणार आहोत। हे पीठ पुन्हा आपल्याला बॅग मध्ये ठेवून द्यायचं आहे। असे छोटे छोटे गोळे करून त्याचे पापड तयार करूया। या पद्धतीने पापड तयार करायचे आहे, पातळ असे। याच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत। घरामध्ये फॅन खाली ते 2 दिवस वाळून द्यायचे आहेत। त्यानंतर आपण तेल गरम करूया आणि पापड तळून बघूया। हे बघा किती छान फुललं आहे।
धन्यवाद.